चला तर आज मस्त असा संध्याकाळचा स्वयंपाक बनवूयात. तर त्यासाठी सगळ्यात अगोदर इथं मी वरण भाताचा कुकर लावून घेणार आहे. तर कुकरच्या एका भांड्यामध्ये 1 वाटी मसूर डाळ, 1 वाटी तूर डाळ स्वच्छ धुवून घ्यायची. अर्धा चमचा हळद, एक चिरलेला टोमॅटो आणि थोडंसं तेल टाकायचं. दुसऱ्या डब्यामध्ये 1 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि कुकर लावून घ्यायचा. आता सोबत खाण्यासाठी मेथीची भाजी बनवणार आहे. तर त्यासाठी मेथीची भाजी स्वच्छ धुवून घ्यायची. त्यामध्ये आपली जी गावरान डाळ असते मुगाची ती अर्धा तास भिजत टाकली होती. ती डाळ यामध्ये मिक्स करायची. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं. एका कढईमध्ये तेल टाकायचं, 1 चमचा जिरे टाकायचे, ठेचलेला लसूण टाकायचा, लसूण परतून घ्यायचा, वाटलेली हिरवी मिरची टाकायची. मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत मिरची परतून घ्यायची. मग मिक्स केलेली भाजी यामध्ये टाकायची. भाजी देखील व्यवस्थित परतून घ्यायची. आता ह्या भाजीसाठी आपण जी डाळ लागणार होती ती अर्धा तास भिजत टाकली होती, म्हणून डाळ शिजायला काय अजिबात वेळ लागणार नाही. म्हणून अगदी थोडंसं वरतून पाणी शिंपडायचं आणि गॅसच्या मीडियम फ्लेमवर आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. चला तर आता वरणाला फोडणी देऊन घेऊयात. त्यासाठी गॅसवर एक पातेलं गरम होण्यासाठी ठेवलं होतं. त्यामध्ये 2 पळी तेल टाकून घ्यायचं. तेल गरम झालं की 1 चमचा मोहरी टाकायची, 1 चमचा जिरे टाकायचे. जिरे मोहरी तडतडले की एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा. कांदा देखील व्यवस्थित परतून घ्यायचा. अद्रक लसणाची पेस्ट टाकायची. 2 कट केलेल्या हिरव्या मिरच्या टाकायच्या. भरपूर असा कढीपत्ता टाकायचा आणि हे सर्व आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता मिश्रण परतून झालं की 1 चमचा लाल तिखट टाकायचं. तिखट देखील परतून घ्यायचं. शिजलेली डाळ खालीच घोटून घेतली होती रवीच्या साह्याने आणि चवीप्रमाणे मीठ देखील टाकलं होतं. आता घोटलेली डाळ यामध्ये टाकायची. इथं मी थोडंसं आंबट आणि गोड वरण बनवणार आहे. तर त्यासाठी चिंचेचा कोळ तयार करून घेतला होता, तो टाकायचा. अशा पद्धतीने एकदा वरण नक्की बनवून बघा, खूप टेस्टी लागतं. थोडंसं गूळ टाकून घ्यायचा. आता एक उकळी आणायची आणि वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. तर तयार आहे मस्त असं आंबट-गोड वरण. आता आज मी रात्रीच्या जेवणामध्ये भाकरी बनवणार आहे. तर शक्यतो मी रात्रीच्या जेवणामध्ये भाकरीच बनवते, कारण आपण टिफिनला सकाळी चपात्या देतच असतो, म्हणून म्हटलं संध्याकाळी भाकरी कराव्यात. तर इथं भाकरीचं पीठ बघा व्यवस्थित मळून घ्यायचं. भाकरी थापून घ्यायची अशा प्रकारे. आता गॅसवर तवा गरम होण्यासाठी ठेवला होता, त्यावर भाकरी टाकून घ्यायची. सगळ्या बाजूनी भाकरीला पाणी लावून घ्यायचं. खरपूस अशी भाकरी भाजून घ्यायची अशा पद्धतीने. तर तयार आहे मस्त अशी भाकरी देखील. भाजी शिजली होती, त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं आणि मिक्स करून घेतलं. तयार आहे मस्त असा संध्याकाळचा स्वयंपाक. या जेवायला.